आर. आर. पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं आणि कधीच न विसरता येणारं नाव. सर्वसाधारण शेतकरी कुटुंब ते गृहमंत्री, उपमुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास अगदी थक्क करणार आहे. 16 ऑगस्ट 1957ला सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी गावात त्यांचा जन्म झाला. त्यांनी कमवा आणि शिका हा मंत्र जपत श्रमदान करत शिक्षण घेतलं. लहान वयातच प्राचार्य पी. पाटील यांचं मार्गदर्शन आबाला मिळालं. पुढे सांगलीतल्याच शांतिनिकेतन महाविद्यालयातून ते BA झाले. त्यानंतर LLB ही झाले. पण या विलक्षण नेत्याला कोणी हेरलं की हा नेताच राजकारणाच्या शोधात नेत्यांकडे गेला. पुढे राजकीय प्रवास कसा झाला हे सगळं जाणून घेऊयात. नमस्कार, मी सुमित तौर आणि तुम्ही बघताय बोल बिंदास. तर गरीब शेतकरी कुटुंबातला या होतकरू तरुणाचं नेतृत्व गुण सुरुवातीला कोणी हेरलं तर ते हेरलं वसंतदादा पाटलांनी. कोणतीही राजकीय परिस्थिती किंवा पार्श्वभूमी नसतानाही मनाला भिडणारी भाषणशैली, स्वच्छ प्रतिमा आणि समाजासाठी काही करण्याची जिद्द यांच्या जोरावर आबा पाटलांनी राजकारणात वाटचाल सुरू केली. वसंतदादाबरोबरच यशवंतराव चव्हाण यांचीही प्रेरणा आर. आर. पाटलांच्या सोबत होती. आर. आर. पाटील हे पहिल्यांदा 1979 साली सावळजमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. 1979 ते 1990 पर्यंत ते जिल्हा परिषद सदस्य होते. मग 1990 ते 2014 या काळात ते सतत विधानसभेवर निवडून गेले. तासगाव मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आबा 1990 साली पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. आर. आर. पाटील हे 1995 साली काँग्रेसच्या तिकिटावर दुसऱ्यांदा आमदार झाले, तेव्हा भाजप सेनेचं युती सरकार सत्तेत होतं. राजकीय नीतीचा वापर करत आबांनी त्यावेळी विधानसभा दाणून सोडली होती आणि सत्ताधारी भाजप सेनेला कोंडीत पकडलं होतं. अभ्यासू आणि स्वच्छ आमदाराशी सार्थ ओळख आबांनी निर्माण केली होती. नंतर शरद पवारांसोबत आबांनी काँग्रेस सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तो 1999च्या सुमारास. त्याच काळात शरद पवार यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक अशी आर. आर. पाटील यांची ओळख झाली. आबांनी 2004, 2009 आणि 2014 ही जी आमदारकी निवडून अटीतटीनं लढत जिंकली. सुरुवातीला तासगाव आणि नंतर कवठे महांकाळ मतदारसंघाचं त्यांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं. आमदारकीबरोबरच त्यांची मंत्रिपदाची कारकीर्दही चांगलीच गाजली. आर. आर. पाटील यांना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये सुरुवातीला ग्रामविकास मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. गाडगे महाराज स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून आर. आर. पाटील यांनी वेगळी ओळख निर्माण केली. पुढे राज्याचं गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही त्यांनी समर्थपणे सांभाळलं. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्या काही वक्तव्यांनी वाद झाले आणि आबांना गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही सोडावं लागलं. पण आबांनी आपली प्रतिमा नेहमी स्वच्छ ठेवली. गृहमंत्री असताना डान्स बार बंद करण्याचा त्यांचा क्रांतिकारी निर्णय हा अनेक संसारांसाठी फार महत्त्वाचा आणि योगदान ठरला. डान्स बार बंद करण्याच्या निर्णयाला विरोधही झाला, पण आबा ठाम राहिले. गृहमंत्री पदाच्या काळात त्यांनी राबवलेलं महात्मा गांधी तंटामुक्त अभियानही अभिनव होतं. गाडगेबाबा, महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून प्रेरणा घेत गरीब ते शेतकरी कुटुंबातले आर. आर. पाटील सत्तेच्या राजकारणात राहूनही साधेच राहिले. साधेपणा हेच त्यांचं वैशिष्ट्य होतं. याच साधेपणातून ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत. सत्ता येते आणि जाते, पण सोबत राहतात ती जोडलेली माणसं, हे आर. आर. पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष वाढवला. घरात सत्ता आली की घरात आणि मनात अहंकारही येतो, पण आबा याला अपवाद ठरले. आबा सत्तेची एक एक पायरी चढत गेले, पण कुटुंबानं आबाप्रमाणेच आपला साधेपणा टिकवून ठेवला. पत्नी सुमन, मुलगा रोहित आणि मुलगी स्मिता, आई भागीरथी यांनी वागण्या बोलण्यात सत्तेचा दर्प कधीच येऊ दिला नाही. आबांचे एक भाऊ सुरेश हे गावाकडे शेती बघतात, तर दुसरे भाऊ राजाराम हे पोलीस दलात आहेत. आबा गृहमंत्री असताना आबाचे भाऊ राजाराम पाटील पोलीस दलात कुठलाही बडेजाव न करता आपली सेवा बजावत होते. हे कुटुंब आबांप्रमाणेच साधच राहिलं हे विशेष. आर. आर. पाटील म्हणजे तळागाळातून सत्तेच्या पदापर्यंत पोहोचलेले एक निष्ठावंत कार्यकर्ते होते. आर. आर. पाटील म्हणजे यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्या विचारांनी भरलेला युवा नेता. सत्तेच्या खुर्चीत बसूनही सत्तेचा अहंकार न चढलेला एक वेगळा नेता. महाराष्ट्राला या राजकारण्याकडून मोठी अपेक्षा होती. समाजासाठी अजून खूप काही करण्यापूर्वी मृत्यूनं आर. आर. पाटील यांना गाठलं आणि एक समंजस नेतृत्वाचा अकाली अस्त झाला. पण शेवटपर्यंत आबा यांनी आपला आबासाहेब होऊ दिला नाही. यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आवाका लक्षात येतो. आबा यांच्याबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत नक्की कमेंट करून सांगा. महाराष्ट्राच्या या सगळ्यात मोठ्या नेत्याला आमची भावपूर्ण श्रद्धांजली.